सरपंचांच्या हत्येनंतर बदनामीचा कट, दिशाभूल करण्यासाठी पोलिसांचा अनैतिक डाव, देशमुखांच्या दाव्यानं प्रकरणाला नवं वळण. राज्यभर गाजत असलेल्या सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. सरपंच संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं भासवण्यासाठी पोलिसांनी डाव आखला होता, असा गंभीर आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या समोरच केला. तर त्यासाठी एक महिला तयार ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, वेगळ्या पद्धतीने नेऊन त्याला टाकायचं होतं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं पूर्ण गावाला. असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. तो त्यांच्या गाडीमध्ये गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होते. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी त्यांना अँब्युलन्समध्ये टाकून कळमच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानं हा डाव फसल्याचं पुढे आलं. त्यावर धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली. तर संतोष देशमुखांना सगळ्या बाजूनं संपवण्याचा डाव मारेकऱ्यांनी रचल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय. तर गाडी कळमला पोहोचण्याआधीच संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानं पोलिसांचा डाव फसल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. मारायचं, हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिलेला मॅनेज करायचं, महिलेला, आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा. म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा. त्यातलाच एक भाग म्हणून या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता. कळममध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. सरपंच संतोष देशमुखांना अनैतिक संबंधात अडकवून त्यांच्या हत्येचं समर्थन घडवण्याचा कट रचणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई कधी केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.